नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवलेले आहेत वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असणारे एकदम खमंग असे कोबीचे कटलेट। पाहू शकता तुम्ही किती कुरकुरीत झालेले आहेत। मी तोडून सुद्धा दाखवते, पहा एकदम आतून मऊ झालेले आहेत आणि खूप खमंग लागतात। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी उकडलेले 2 बटाटे घेतलेले आहेत, बारीक चिरलेला कांदा, ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, ब्रेड आहे तो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि कॉर्नफ्लॉवर। या ठिकाणी जिरे पाव चमचा, पांढरे तीळ अर्धा चमचा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं चिरून घेतलेलं आहे, 1 लिंबू, पाव चमचा हळद, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड, अर्धा चमचा धने पूड, चवीनुसार मीठ। या ठिकाणी मी कोबी घेतलेला आहे, अर्धा कोबी घेतलेला आहे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात करायचे आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही कोबी घेऊ शकता। मोठ्या किसणीने कोबी किसून घ्यायचा किंवा जर तुम्हाला एकदम बारीक कट करता येत असेल तर एकदम बारीक कट करून घेतला तरी सुद्धा चालेल। या ठिकाणी मी मोठ्या किसणीने किसून घेतलेला आहे, एकदम बारीक किसून घ्यायचा नाही। या ठिकाणी कोबी किसून झालेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा तीळ टाकलेले आहेत, पाव चमचा जिरे, धनेपूड, जिरेपूड, बेडगी मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ। यामध्येच बारीक चिरलेला 1 कांदा टाकायचा, उकडलेला बटाटा आहे तो थोडासा हाताने चुरून टाकायचा। या ठिकाणी तुम्ही अजून जर तुमच्याकडे भाज्या असतील, परसबी असेल किंवा पालक असेल तो टाकला तरी चालेल, गाजर। या ठिकाणी मी आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सर्व आता एकत्र करून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। पाहू शकता तुम्ही अगदी हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचे, सर्व मसाले आहेत ते या कोबीला लागले पाहिजेत। बटाटा सुद्धा तुम्ही जर किसून घेतला तरी सुद्धा चालेल। या ठिकाणी मी हातानेच मॅश करून घेतलेला आहे। आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, जास्ती जोरात चोळायचं नाही किंवा रगडून असं मिक्स करायचं नाही, नाहीतर कोबीला पटकन पाणी सुटेल। आता यामध्ये बसेल तेवढं कॉर्नफ्लॉवर टाकायचं। याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ थोडंसं टाकलं, बेसन पीठ टाकलं किंवा मुगाच्या डाळीचं पीठ टाकलं तरी चालेल। फक्त कॉर्नफ्लॉवर मुळे काय होतं, एकदम कुरकुरीत होतात कटलेट। याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता, मुगाच्या डाळीचं पीठ टाकू शकता। जास्तीत जास्त पौष्टिक करण्याचा प्रयत्न करायचा, कारण कोबीची भाजी लहान मुले खात नाहीत, त्यामुळे असा वेगळा काही पदार्थ केला तर मुले अगदी आवडीने खातात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचे हे कटलेट होतात। या ठिकाणी मी अजून 1 बटाटा उकडलेला टाकलेला आहे, तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। या निमित्ताने सर्व प्रकारच्या भाज्या सुद्धा मुले खातात, खूप पौष्टिक असे कटलेट होतात। आणि तुम्हाला आकार कोणता आवडेल तो तुम्ही आकार या कटलेटला देऊ शकता। या मिश्रणामध्येच 1 लिंबू पिळायचा, म्हणजे थोडेसे कटलेट चटपटीत लागतात। थोडासा चाट मसाला तुम्ही टाकला तरी चालेल लिंबू ऐवजी। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला कॉर्नफ्लॉवर जेवढ्या प्रमाणात लागेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही ऍड करू शकता, किंवा तुम्हाला पूर्ण कॉर्नफ्लॉवर ऍड करायचं नसेल तर थोडंसं तांदळाचं पीठ, बेसन पीठ मिक्स केलं तरी चालेल। आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा कटलेटचा आकार देऊन घ्यायचा। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे कटलेट तयार करू शकता, गोल करू शकता किंवा असे लांबट करू शकता किंवा चपटे करू शकता। या ठिकाणी मी अशा प्रकारे सर्व कटलेट तयार करून घेते। हाताला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे हाताला पीठ जास्त चिकटणार नाही। या कटलेटच्या मिश्रणाचाच वास अगदी खमंग सुटलेला आहे आणि हे तळल्यानंतर तर अजूनच खमंग लागतात, वासानेच खावेसे वाटतात, एवढे खमंग आणि खुसखुशीत होतात। पहा या ठिकाणी मी सर्व कटलेट तयार करून घेतलेले आहेत। आता हे वरून एकदम कुरकुरीत व्हावे यासाठी याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे, म्हणजे ब्रेड मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि हा ब्रेडचा चुरा आहे तो अशा प्रकारे या कटलेटला लावून घ्यायचा। यामुळे कटलेट एकदम वरून कुरकुरीत होतात।
ब्रेडचा चुरा अशा प्रकारे सर्व कटलेटला लावून घ्यायचा। हा ब्रेडचा चुरा लावल्यानंतर हे कटलेट एक 10 मिनिट फ्रीजमध्ये तसेच ठेवायचे, म्हणजे व्यवस्थित सेट होतात। नाहीतर पटकन तेलामध्ये सोडल्यानंतर काय होतं, जो ब्रेडचा चुरा आपण वरून लावलेला आहे तो तेलामध्ये लगेच निघतो, तेलही खराब होतं आणि कटलेट सुद्धा व्यवस्थित एकदम कुरकुरीत होत नाहीत। यासाठी हे कटलेट असेच 10 मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचे। जर फ्रीजमध्ये तुम्हाला ठेवायचे नसतील तर 15 ते 20 मिनिट असेच फॅन खाली ठेवायचे, नंतर तळायला घ्यायचे। जर तुमच्याकडे ब्रेड नसेल किंवा ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही या ठिकाणी शेवया असतात बारीक, त्या शेवया बारीक चुरून लावल्या तरी सुद्धा चालतील। हे कटलेट तयार झालेले आहेत, आता हे तळून घ्यायचे। कटलेट तळण्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवायची, त्यामध्ये तेल सोडायचं। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। सुरुवातीला तेल चांगलं गरम असेल तर व्यवस्थित कटलेट तळले जातात। यामध्ये जेवढे कटलेट बसतील तेवढे कटलेट या तेलामध्ये सोडायचे। हे कटलेट तळत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, म्हणजे पूर्ण आतपर्यंत कटलेट चांगले भाजले जातात, तळले जातात, कच्चे राहत नाहीत आतून। जर एकदम हाय फ्लेमवरती जर तुम्ही तळले तर वरून कुरकुरीत होतात पण आतून तसेच कच्चे राहतात। यासाठी लो टू मीडियम हीटवरती हे कटलेट तळून घ्यायचे। सुरुवातीला एक 2 ते 3 मिनिट अजिबात हलवायचे नाही। 2 ते 3 मिनिटानंतर छान अलटी पलटी करून तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत हे कटलेट तळून घ्यायचे। तळतानाच अगदी खमंग असा वास सुटलेला आहे आणि दिसायला सुद्धा पाहू शकता तुम्ही किती छान दिसतायत। लहान मुले काय मोठी माणसे सुद्धा आवडीने खातात, एवढे खमंग हे कटलेट लागतात। पाहू शकता तुम्ही पहिली बॅच तळून झालेली आहे, तयार आहेत खमंग एकदम कुरकुरीत असे कोबीचे कटलेट। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा करून पहा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन खमंग कुरकुरीत रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका खमंग रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।